नमस्कार मंडळींनो, आजच्या या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत दुपारचा भर हिमऱ्यात. आणि आज अचानक अशीच तयारी करून ह्याच टायमाक मी जाणार असते दुसरीकडे, म्हणजे एका रिसॉर्टला जायचा होता. सगळं प्लॅनिंग झालेलं, सगळा झालेला, तारीख ठरली, वार ठरलो, वेळ ठरलो. पण काय झाला की अचानक आमका फोन इलो की तुमका मुंबई येऊचा लागताला. तर हम चले बॉम्बे. चला आता आम्ही मुंबईत चाललो. कोण कोण असं सांगताय तुमका? विराज बेटे अचानक तिकडे येलेलो. विराज आज कसलो गाडी घालतो बघा, हिमरात ना, एवढा हिमरात ना दोडा मार्कसून येणार म्हणजे काय खाऊची कामा नाही. तो एवढा हिमरात नाही येलो आणि ते बसलो आणि मी घराकडे असा अजून त्याच्यासाठी गाडी घालतो, ती गोष्ट वेगळी असा. आणि त्याच्यानंतर अचानक हे सगळे प्लॅनिंग आमचे रिसॉर्टचे कॅन्सल झाले, त्याच्यामुळे परत गाडी घालतो. त्याची पेंडिंग कामं राहिली. तो अचानक आमच्या ह्याच्यात म्हणजे ह्या झालो, काय माहिती आहे, ॲड झालो. अचानक त्याला फोन केला, चल लगेच तयारी कर आणि पटकन चल निघ. त्याला काय माहितीच नाही विषय. तो रेडी झालो आणि त्याच्यानंतर आता आम्ही सगळे एक एक झाल्यावर रेडी आणि निघाची वेळ येईल. आता निघायचं होतं 1 वाजता, पण 2 वाजले आता दुपारचे. आणि तरी पण आमका एवढा लांब जायचं आणि सकाळी परत निघायचं इकडे येऊसाठी. तर कशाक जातं या तुमका उद्याच्या व्हिडिओ समजात काय माहिती नाही आता. तर तुम्ही व्हिडिओ पुढे बघत राहा. आपल्यासोबत विराज, लकी, अमोल सावंत आणि बंटी कांबळी असा. बंटी कांबळी मुंबईकच असा. तर आपल्याला तो तिकडे भेटतो, तिकडे जॉईन होतो. तर आता आपण घरातल्यांका टाटा बाय बाय करत चालेल. चला हिमराजचं. तर मंडळींनो, आता आम्ही कणकवलीत दिलो. आता CNG भरूसाठी आमची गाडी आता ते अजून येऊक नाही. विराज लांबसून इलो तो कंटाळलो. काय मजा येतली ना. आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी मजा येतली ना. जीव जाता म्हणता मंडळींनो, तुमका ऐका येत नसत तर. कारण लांबसून इलोय ना भाई. किती किलोमीटर आहे तर सांग. माहित ना, मोजूक नाही. ती गाडी फारली यायचं. काय सांगलं मगाशी बघा फोनवर सांगलं. गाडी करापली म्हणता. गाडी काय रे आमचे मित्र मला म्हणणार आणि झोपच गावणार नाही. कशा तो बाथरूम बांधलोय ना, त्याच्यात न्हाऊक टाईप नाही. पण मंडळींनो किती लांब येतात माहिती आहे? साधारण 120 किलोमीटर लांब येतात. काय असला ना काम, 1 रुपयाचं काम नसतं, पण मजा मारूक जरा जाता तो. तर त्याच्यासोबत मी पण असं मजा मारू. माका का पैसे काय भेटायला नाही. मंडळींनो आता बंटी कांबळी मुंबईला जा. मग तो आधी मग आम्ही चौकात चाललो. यस बंटी ना येताना म्हणजे ओके. तर अमोल आणि आता लकी दादा येतात, त्यांची वाट बघतो. नंतर त्यांचे मजा येतली. अरे पण ऑन कॅमेरा मजा येतली की माका माहिती ना, पण बंद कॅमेरा आम्हाला गाडीत लय मजा येतली असं. या बरोबर. तर मंडळीनं अमोल सावंत आपल्या आता कणकवलीत भेटलेलो असा. त्यानंतर लकी दादा असा जरा CNG भरतो तडतडावून. तो बघा त्याचा चालू झाला. गाडी खा राहण्याच्या. किती वाजता ना आमका पोहोचापर्यंत? तर मंडळींनो आपला प्रवास स्टार्ट झालेलो असा. कणकवलीतनं निघालो. लकी दादा, अमोल, विराजने इकडे चेंज केल्यान. इकडे आमचं वॉशरूम असा पाठीमागे, तिकडे चेंज केल्यान, फ्रेश वगैरे झालो. आणि आता आमच्याकडनं गाडी खाऊ मोकळो झालेलो असा. तर आम्ही कसला काय सांगणार नाही. तर मगाशी सांगितले तसं आमचे आता विषय स्टार्ट होतील थोड्या वेळात. पण कसे ते ऑन कॅमेरा थोडा बोलण्यासारखे नाही. ते आमचे ऑफ कॅमेरा जरासे चालू होतले. मग वाटतं 10 तासाचा प्रवास असा. 10 तासात आम्ही काय काशी करू शकतो ह्या सांगू शकत नाही व्हिडिओत. राज्य आहे ते विराज पेटेवर आहे आणि विराजवरती राज्य. पण असं मी मला वाटतं खूप वर्षानंतर मला वाटतं मी गेलेच नाही मुंबई गोवा महामार्गानंतर जाऊ नये. बाकी मी कोल्हापुरात मला वाटतं 1-2दा गेले नाही इलंय. तर माझा पहिलाच प्रवास असा. तर बघू कसं होता मुंबई गोवा महामार्गाचा प्रवास. आणि खय रस्तो चांगलो कितपर्यंत चांगलो आणि खय झालो नाही तो आज मला बघूच भेटतो. नाहीतर काय बातम्याच ऐकत होतं, इकडे रस्तो असो तिकडे तसं. बघू आता.
मानगाव दाखवते काहीतरी मध्येच काहीतरी वेगळा असला पुढच्या साईटिंग तर पुढच्या साईटिंग मंडळींनो आता आपण काही इलो माहिती ना म्हणजे नांदगाव बिनगाव दिलो खाण्याचा साध्य त्यामुळे हा नंबर सांग रे त्यांना फोन द्राक्ष घेतलो लकीताचा जो एक मित्र भेटलो आणि तिकडे आपल्या एक काजू भेटले ते लपवून ठेवलेले ते लपवून ठेवलेले आहेत बाकी पिशवी मागे आहे बघा ते पिशवी घेऊन अहुरो बसलो एक नंबर काजू आहेत 7-2 अहुरो बसलो अहुरो त्यांना काजूची पिशवी घेतल्या ना किती तरी दाखव मस्त धन्यवाद आपण ह्या खातो काय शूट घेतलंय मी तुझा परत एकदा बघा 9-7 तर मंडळी आता आपण पोचलो लांजात हे बघा ह्यो दणको बसलो ना ह्यो 4 पदरीकरणाचा होतो आणि आता ह्यो दुपदरीकरण झाला तर मंडळी लांजापर्यंत रोड मस्त असा येस लांजापर्यंत पूर्ण रोड चांगला आहे म्हणजे सिंधुदुर्ग क्रॉस करून तुम्ही रत्नागिरीमध्ये येतात तर रत्नागिरीमध्ये लांजापर्यंत चांगला आहे पण लांजा सिटी फुल ट्रॅफिक मिळणार तुम्हाला कारण लांजा सिटी मधलं ब्रिजचं काम अजून झालेलं नाही आणि बघा. मला स्लो आहे तेच कळत नाही आणि इकडे ही अशी गर्दी आणि इकडनं वाट शोधत शोधत आपल्या पुढे जायचं असं इकडे रस्त्याचं काम चालू आहे ब्रिजचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे इकडे थोडं प्रॉब्लेम झाला हे पुंडलिक शेट्टे तुकाराम पुंडलिक शेट्टे कनिष्ठ महाविद्यालय लांजा तुमचेच आहेत वाटते शेट्टी ये अरे शेट्टी नाही रे शेट्टी शेट्टे शेट्टी आणि तुम्ही मंडळी आता आपण पुढे येलो थोडासाच अंतर मला वाटतं ब्रिजचं काम चालू आहे त्याच्यामुळे तो रस्तो फक्त लांजा सिटी लांजा सिटी फक्त तेवढं ह्या असा खराब असा त्याच्यानंतर पुढं रोड चांगलं असा बऱ्यापैकी चांगलं हा. फक्त तिकडे फक्त 2 व्हीलरवाले जराशे रंगू शकतात बाकी चांगलं रस्तो बघू आता तिथपर्यंत तर गेल्याच्या नंतर असं माझा विचार असा एकदा 2 व्हीलरने मुंबई घ्यायचा म्हणजे खूप दिवसापासूनची इच्छा असं 2 व्हीलर रस्तो पूर्ण होत नाही त्यामुळे मी इकडे यायचो आणि थोडंसं थोडासा पुढे गेल्याच्या नंतर परत ब्रिजचं काम चालू कारण आहे जिथे जिथे ब्रिज आहे ना हा. बंदर ते ब्रिज अजून कामं झालेली नाही आहेत तर मेजर ऑफ जिथे जिथे ब्रिज आहे आता आपण पालीमध्ये आहोत तर पालीला काय होतं पालीला तुला कोल्हापूरला जायला रस्ता आहे बरोबर आंबा घाटातनं तर त्याच्यामुळे ब्रिज कंपल्सरी आहे त्यांना म्हणून मग इकडचं ब्रिजचं काम चालू आहे पण हे ब्रिज त्याने फास्ट केलंय बऱ्यापैकी लांब लचक ब्रिज आम्ही लास्ट टाइम इकडनंच गेलेलो काय मॅड असंच काय रे तू भाई, आता आपण आपण पालीला खय असं माहिती हा आहे कोल्हापूरला रस्ता होतो तर तो इथून तू राईट मारलास की कोल्हापूर आम्ही इकडनंच गेलेलो हा नाणीच बिणीच करून जातो हा रस्ता अरे आपण वैभव ह्याच्यात ना गेलेलो रे तरळ्यात ना तर काय काय फालतू माणूस घेऊन इल रे नाव खराब करू घेऊन इल मी लोकांना वाटत मी घेऊन येईल गैरसमज हा मंदार घेऊन इलो हा पंधराच घेऊन येईल 100%. बघलं ना ए बघलं ना तुझ्यामुळे काय होता आता माझा हे बघ. काजू सगळे आहे ना संपवल्यानं समजलं आता नाही बुरा आणलं काढायची चला. नाही आणलं असतं तर बरं झालं असतं मजा येतात मंडळींना आम्ही आता काय पोचलो माहिती आहे संगमेश्वर हा ब्रिज क्रॉस केला ना हम्म. समोरचा हा समोरचा ओके ही संगमेश्वर सिटी इकडे संगमेश्वर सिटी डेपो आहे लागणार डेपो. आणि इकडे पण हायवेचं काम चालू आहे जोरदार टन लय मोठं मारलेली आहे रे काय बोलतो विराज मस्त कसं वाटतं खूप छान वाटतंय मला कन्स्ट्रक्शन बघून सगळीकडे ब्रिजचं कन्स्ट्रक्शन काम नाही चालू कंस्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन Contraction. कंस्ट्रक्शन नाही रे नाही रे कन्स्ट्रक्शन कंस्ट्रक्शन कंस्ट्रक्शन तू आमका विचार ना आम्ही शिकलेलो का तू आम्ही शिकलो की तू शिकला अरे मग माझी केंड करायची तेव्हा तू काय बोलायचा अंकिता तू काय बोलायचा माका सांगायचं काय कंस्ट्रक्शन म्हण कन्स्ट्रक्शन आले ते लोक कंस्ट्रक्शन ऍक्च्युली शब्द आहे कंस्ट्रक्शन कंस्ट्रक्शन
CTR कमेंट जे इंजिनियर्स आहेत ना, सिव्हिल इंजिनियर, त्यांना खरं जसं हा मी आहे, तर ते लोकांना ते लोक बरोबर कंस्ट्रक्शनच बोलतात. उगाच म्हणजे Construction. कंस्ट्रक्शन तर सायलंट फायलंट काय तर करायचा ना. काही नाही. नाही? ठीक आहे ओके. तू बिंदास टाक व्हिडिओ मध्ये, काय माय चुकी. लोकांना विचारावं हे जरा. उलटे कशा बसल्यात वॅगनर मध्ये. अरे आई झोली वेळ. काय विषय आहे तो वॅगनर काय नवीन बनवलेली का यांच्यासाठी उलट्या बसाची इको सारखी ती बघ असू शकतात ते तिकडचे. ऑमलेट पाव होता तर बघ लकी दादा प्लीज. व्हायता बा रस्त्यावर पडला आमलेट कोणीतरी टाकलं ना. माझा जीव जातो लो. कोणतरी वकलो आता ते. ऑमलेट पाव खाईला होता माहिती ना, पण CNG बरोबर लाईन बघा, तडतडीत लाईन तडतडीत. विराज काहीतरी चहा पिऊ गेलो हा. चल बघूया चहा. एकटो कसं काय जाता काय समजत नाही मला आमका टाकून. तर आता आम्ही त्याला शोधतो. चप्पल ना घालू का, माझे पांढरे शूज आहेत ना ते उद्या खराब होतील ना, म्हणून मग ती जरा त्यांची काळजी घेते काळजी. काय तो तिकडे हॉटेल आहे, एवढा लांब गेलो अजून. ए ब्लॉग नाही घेऊ, आमका फसवून गेलो असतं तो ब्लॉग नाही घेऊ. हा आम्ही फसवून व्हिडिओ नाही करणं. तुका ना लाज वाटाक होती. ऑमलेट पाव गाव आम्ही आमच्या बरोबर इलं आणि बस आता सांगतो बस. दूध मला व्हिडिओ करू होता मी काय करू. तर रत्नागिरी टू संगमेश्वर हा रस्ता आधी खूप खराब होता, पण आता व्यवस्थित झालेला आहे, बऱ्यापैकी व्यवस्थित झालेला आहे. आणि संगमेश्वर टू चिपळूण पण चांगला आहे. सो ह्या 5-7 महिन्यानंतर बरेच हे झालेलं आहे. आणि आता आपल्याला घाट लागणार आहे तो परशुराम घाट. आधी परशुराम घाट म्हणजे खूप हे होतं, आम्ही लहानपणी अरे घाट आहे करून. आता तर तो घाट वाटतच नाही, पटकन आपण क्रॉस होतो. सो आता आपण परशुराम घाट चालू होईल. पहिल्यांदाच असं माझा प्रवास, तेव्हा माझ्यासाठी हा सगळा नवीन असा. तर मी ह्याच्या अगोदरचोच रस्तो बघून नाही होतो, पण रस्तो एक नंबर असा. आणि मला वाटतं एक वर्षभरात पूर्ण रस्तो होईल. वर्षभरात पूर्ण रस्तो होतो. आणि त्याच्यानंतर जी काय मजा येतली ना 4 व्हीलरने अजून आमका एक पण म्हणजे झोप येता बाबा कंटाळलं असला काय झाला ना, मजा येतात रस्त्यावरती जाऊ. आणि 2 व्हीलरने जरा माका 2 व्हीलरने यायचं असा. तर बघू आता कधी होता येणं शक्य. खायचं टनल यो हाल आहे टनल. आधी इथे घाट होता कशिडीचा. ओके कशेडी घाट स्किप करून आता टनल चालू झाला. चला म्हणजे जिथे काय घाट संपवायला पाऊण तास जायचा, तोच घाट आता 15 मिनिट 5-10 मिनिटात पण 10 मिनिटाच्या अगोदरच संपतो. आणि मग आम्ही महिन्यात गेलेलो एका जाताना. तिसरी वेळ हा मंडळींनो, तिसरी वेळ रक्तपिता. आता आपण काय पोचलो हे खाईलो आम्ही खाईलो. वीरच्या पुढे ना, मानगावात पोचलो. मानगावकर आमचा मित्र आहे. हा फॉलोअर्स भेटले आपले. दिसला का तुम्ही व्हिडिओत? बघा कोण आजपासूनच ब्लॉग सुरू झालो. कुठे लाव रे? तर मंडळींनो वाजलेत बघा 12 आणि आम्ही आता पोचलो. आमचे पण 12 वाजले. आणि आमचे 12 वाजलेत आणि हे आमची वाट बघतात ते बघा. आतून कोणाच्या गाड्या निघणार आहे? आतून कोणाच्या गाड्या निघणार? जेवढं आपलं लावू ना तेवढं बरं आहे. पुढे बघ पुढे बघ. काय फिरता वंदर शेट्टी नमस्कार. बघितलं फिरत असता. मुंबईच्या इलाज मध्ये
असेच तुका बेटा यो, आता तुझं भेटा. लगीन ठरवतो तुला ना आता खरं कारण तुझं लगीन ठरवतो तुला ना आता खरं कारण. तुझं लगीन ठरवतो खरं कारण झालं. मागे बघ सकाळी निघणार रे आम्ही. गौरेशचो बोलण्याचा कार्यक्रम तर मंडळींनो आज आपण स्टेसाठी आंबोमॅनकडे असो आणि आपल्या भारी भारीतली टी शर्ट देता तर आपली भेट होतच असता मध्ये मध्ये पहिल्यांदा घरी गेलो फक्त मी घराकडे पहिल्यांदा येईल. निमित्ताने ओके चला जाऊया आता काय गेलो तो तर मंडळींनो आंबोमॅनच्या घराकडे पोचलो आता इकडे आमचा आज भावाचा हा बूट कोणी घालून नाही होते याच्या इलो तर याच्या मी काढून ठेवतो. काय झालं? माझ्या नाही हा बोल. बुटाचं वास येतं. बुटाचं आहे माझ्या नाही ना तर आता जेवण मागवलेला तर येताला त्याच्यानंतर जेवतलो तोपर्यंत फ्रेश होतो आणि मग झोपतलो आणि सकाळीच उठायचा असा उद्याचा व्हिडिओ म्हणजे पुढचा व्हिडिओ नक्की बघा कारण स्पेशल असा चला टाटा भेटूया पुढच्या व्हिडिओत.